विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान. संध्याकाळी लागणार निकाल. अडीच वर्षांपासून रिक्त असलेल्या विधान परिषदेच्या 17 जागांची सुद्धा लवकरच निवडणूक होणार. निवडणुकीसंदर्भातला अहवाल लवकरच केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवला जाणार. मुंबईतल्या चांदिवली विधानसभेमधील ईव्हीएमची आज तपासणी होणार. ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा काँग्रेस उमेदवार नसीम खान यांचा आरोप. न्यायालयाच्या आदेशानुसार ईव्हीएम चाचणी. आजपासून 3 दिवस संसदेचं विशेष अधिवेशन. महिला आरक्षणासह 3 विधेयकं मांडली जाणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी लोकसभेला संबोधित करणार. काँग्रेसचा महिला आरक्षणाला पूर्ण पाठिंबा, परंतु सरकार जे करतंय त्याचा महिला आरक्षणाशी संबंध नाही. महिला आरक्षण विधेयकावरून राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा. काँग्रेसमधल्या कोंडीमुळे आमदार नितीन राऊत नाराज असल्याची माहिती. समर्थकांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी न दिल्यानं राऊत राजीनामा देण्याची तयारी. अशोक खरात 9 अंकाला शुभ मानून वाहनांचे नंबर निवडत असल्याची माहिती. व्यावसायिकांकडून गाड्या गिफ्ट म्हणून घेतल्याचं तपासातून समोर. अमरावतीच्या परतवाडा प्रकरणामध्ये आणखी 4 जणांची चौकशी सुरू. आतापर्यंत 18 व्हिडिओ आणि 39 फोटोज पोलिसांच्या हाती. आरोपींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता. टीसीएस प्रकरणातील आरोपीचं दिल्ली स्फोटातील आरोपीशी कनेक्शन समोर. HR मॅनेजर निदा खानचा दिल्ली स्फोटातील डॉक्टर शाहीनशी कनेक्शन असल्याचा संशय. नाशिकमधल्या टीसीएस कंपनीतील धर्मांतर प्रकरणाचा तपास आता ATS कडे. टीसीएस कंपनीतील प्रकाराची केंद्रीय तपास यंत्रणांकडून गंभीर दखल. गोरेगाव नेस्को सेंटर ड्रग्ज प्रकरणी आणखी एकाला अटक. ड्रग्ज पुरवठा साखळीमध्ये सहभागी झाल्याच्या संशयावरून ताब्यात घेतल्याची माहिती. मलेशियाला जाणारी प्रवाशांची बोट अंदमान समुद्रात उलटली. 250हून अधिक लोक अद्यापही बेपत्ता. बोटीतील प्रवासी बेकायदेशीररित्या प्रवास करत असल्याची माहिती. इस्रायल आणि लेबनॉनमध्ये युद्धविराम होण्याची शक्यता. इराणच्या दबावामुळे युद्धविराम होण्याची शक्यता. युद्धविराम करारामध्ये लेबनॉनला स्थान मिळावं यासाठी इराण राजनैतिक पातळीवर प्रयत्नशील. होर्मुझमधून इराणचा अमेरिकेला इशारा. अमेरिकेनं होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये पोलिसगिरी करण्याचा प्रयत्न केला तर अमेरिकेची युद्धनौका आणि जहाजं बुडवणार. इराणकडून धमकी. अमेरिकेचा इराणकडे अतिरिक्त सैन्य पाठवण्याचा निर्णय. पुढील काही दिवसांमध्ये हजारो अमेरिकन सैनिक दाखल होणार. इराणनं गुप्तपणे चीनी गुप्तचर उपग्रह खरेदी केल्याचा दावा. इराणनं TEE-01B या नावाचा उपग्रह मिळवल्याची माहिती. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं दावा फेटाळला.